नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. कोणत्याही खोलामध्ये न जाता विरोधक जरी असेल तरी विरोधकाचं काम तितक्याच तत्परतेने केलं जाईल ही बापूंनी दिलेली हमी आहे. मग हे आपण तर बापूचे सगळेजण समर्थक आहोत. बरेचसे लोक समर्थक आहेत जे नसतील, त्यांना राजकीय त्यांचे थोडेसे विचार वेगळे असतील. तर बापू विजय बापू शिवतारे या व्यक्तिमत्वाबद्दल माझ्या माहितीप्रमाणे बारमध्ये कोणाच्याही मनामध्ये हे भेद असण्याचं काही कारण नाही आणि भेद नाही असं मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे. आता राजकीय पक्षाची काही लोकांची बांधिलकी आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण बापू विजय बापू शिवतारे एक व्यक्ती म्हटलं की माणूस पटकन तिकडे आकर्षित होतोय, बापूंकडे जात आहेत, बापू काम करून घेत आहेत. मी तर बापूंना स्पष्टपणे सांगतो, मी तुम्हाला ज्याचं काम सांगतोय तो अशा अशा पक्षाचा, पण ते काम झालं पाहिजे. बापू ते काम करून देतात. त्याच्यामध्ये मला असं कधी म्हणत नाही किंवा तू त्या पक्षाचा किंवा आपल्या पक्षात म्हणजे पक्षाचा नाहीये आणि त्याचं काम का सांगतो. बापू एक माझे चांगल्या प्रकारचे मित्र आहेत आणि बापूंची मैत्री मी अगदी जवळून पाहिली. बापूंचा मी मित्र आहे, बापूंचा मी वकील आहे. त्यामुळे बापूंच्या बाबतीमध्ये माझा जरी मी पक्षाच्या कुठल्या याच्यामध्ये सहभागी होत नसतो तरी वैयक्तिक याच्यामध्ये बापूचे आमचे अगदी दिलीप बाबा बापू आमचे घरोबाईचे संबंध आहेत त्यामध्ये. आणि बापूंचं मी एक अनुभवलं की बापू देवाच्या मागे लागत नाही, तर बापू प्रत्येक माणसामध्ये देव बघत असतात आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. ज्या वेळेला बापू 2017 साली मंत्री होते आणि बापूंना समजलं किंवा माझी अँजिओप्लास्टी होणार आहे, बापूने चौकशी केली कुठे अँजिओप्लास्टी होणार आहे. बापूंना समजलं जहांगीर हॉस्पिटलमध्ये आहे. बापू मुंबईवरनं निघाले, जहांगीर हॉस्पिटलमध्ये आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये आले, मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो. माझं ऑपरेशन पूर्ण होऊन मी बाहेर ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर येईपर्यंत बापू हे त्या ठिकाणी थांबून राहिले. नंतर ऑपरेशन थिएटरमधनं मला बाहेर आणल्यानंतर ICU मध्ये नेईपर्यंत जो काही पॅसेज होता त्या पॅसेजमध्ये बापू माझ्याशी बोलले. तर मला काही संपूर्ण अनेस्थेसिया दिलेला नव्हता, पार्टली अनेस्थेसिया होता. डॉक्टरला विचारलं तुम्ही कोणती स्टेंट बसवली आहे, चांगली स्टेंट बसवली आहे का, ही सगळी चौकशी केली. मग मग मला ICU मध्ये नेलं. त्यानंतर मग मला नंतर आमच्या घरच्यांकडनं असं समजलं की आमचे जावई तिथे होते. बापूने जावयाच्या खांद्यावर हात टाकला आणि बापू त्याला बिलिंग काउंटरकडे घेऊन गेले. बिलिंग काउंटरकडे गेले तर त्या दिवसाचं बिल होतं 2.5 लाख रुपये. बापूने तिथे ते 2.5 लाखाचं बिल तिथे पे केलं आणि त्या बिलाबद्दल बापू आतापर्यंत कोणालाही सांगितलं नाही. मी हजारो लोकांना सांगितलं की पैसे माझ्याकडे होते, तो विषय नाहीये, पण त्या वेळेची ती वेळ काळाचं भान ठेवून आणि ज्या वेळेला बापू तिथे माझ्या रूममध्ये बसून राहिले तर आमच्या मिसेसने बापूंना सांगितलं की बापू आज पालखी सासवडला येणार, तुम्ही मंत्री आहात, तुमच्यातर्फे पालखीचं स्वागत करायचं असेल तुम्ही स्वागताला जा, उद्या. बापूने सांगितलं मी साहेबांना भेटल्याशिवाय जाणार नाही. बापूने पालखीचं स्वागत टाळलं. पण एका मित्रासाठी बापू हॉस्पिटलमध्ये 3 ते 3.5 तास बसून राहिले. ही माणुसकी जर पुढे जगाच्या पाठीवर पाहायला मिळाली तर ती बापूंच्या रूपाने मला ही माणुसकी पाहायला मिळाली. त्यानंतर बापूंच्या बाबतीमध्ये दुसरं एक असं मला सांगायचं माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये घडलेलं उदाहरण की ज्यावेळेला मी बारचा अध्यक्ष झालो, बारचा अध्यक्ष कसा झालो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये मग अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही आमचे कॉलेजचे मित्र आम्ही सगळे आमच्या ऑफिसला बसलो होतो. आम्ही ऑफिसला बसल्यानंतर बापूने मला फोन केला, अहो कुठे आहात तुम्ही. म्हटलं मी ऑफिसला आहे, या म्हटलं तुमचा सत्कार करायचा. आम्ही आमच्या कॉलेजचे 10-12 आमचे मित्र असे आम्ही त्या कॉलेजच्या तिथे बापूंच्या बंगल्यावर गेलो. बंगल्यावर गेल्यानंतर बापूने आता सत्कार म्हणजे काय असणार, शाल असणार, श्रीफळ असणार, याच्या पलीकडे काय असणार आणि 4 गोड शब्द असणार. बापूने माझा शाल दिली, श्रीफळ दिली आणि दिलीपराव तुम्ही जो म्हणतो तो हा पेन ती कंपनी मला पण माहित नाही, 1,60,000 रुपयाचा पेन बापूंनी मला गिफ्ट केलेला. म्हणजे एवढा मनाचा मोठेपणा कोणाकडे आहे. हे मनाचा मोठा माणूस आहे. मला आणखी बरीचशी उदाहरणं माहिती आहे गावातली. आता म्हणजे मला पेन मिळाला म्हणजे सगळ्यांनी अपेक्षा करू नका बापू
पडणार नाही अशा प्रकारचे मला अशा या सगळ्यांनी अध्यक्ष बापूंकडे जा, ती सुद्धा इच्छा तर बापू पूर्ण करतील. कारण बापूंचं मला माहिती आहे की बापूंकडे खायची पंचायत होती. आज बापूंचा एवढा मोठा बॅलन्स शीट आहे. बापू हायली इन्कम टॅक्स भरतात. बापूंची लोक म्हणतात बापूंची सासवडला इतकी जमीन आहे. अरे बापूंची सासवडमध्ये जमीनच नाही. पुरंदर तालुक्यातच जमीन नाही. यादववाडीची जमीन होती तर भावांना माझ्याच ऑफिसमध्ये बसून रिलीज डीड करून दिलेली. तेव्हा हा जो एक गैरसमज पसरवला जातो ना की बापूंची फार मोठी जमीन आहे आणि ते विमानतळासाठी बापू असं करतात. आणि विमानतळाच्या भागामध्ये बापूंची 1 गुंठा जमीन नाही, 1 इंच जमीन नाही. बापूंच्या जे जमिनी आहेत, बापूंचे जे व्यवसाय आहेत ते सगळे मुंबईला व्यवसाय आहेत. तिथे इथल्या याच्यावर बापूंचं काही नाही. फक्त बापूंना एक सेवा करायची होती. आईचा शब्द होता की आता इथनं पुढचं आयुष्य तू समाजासाठी खर्च कर. त्यामुळे बापू केवळ इथे आले. बापूंच्या बाबतीमध्ये एक सगळ्यांनी प्रत्येकाने विचार करावा. राजकारणामध्ये आल्यानंतर 100 कोटीच्या पुढची प्रॉपर्टी करणारे अनेक लोक आहेत. पण हजारो कोटी असताना पुरंदरमध्ये येऊन राजकारण करणं म्हणजे अगोदर पैसे कमवले आणि मग राजकारणामध्ये आले. म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही की बापू आमदार झाले, बापू मंत्री झाले, बापूंनी पैसे कमवले. असा जर कोण आरोप करत असेल तर संपूर्णपणे खोटा आणि साप आहे. का बापूचे अकाउंट सुद्धा मला माहिती आहेत. बऱ्याचशा वेळेला मी सगळे काय अकाउंट्स तयार करून दिले, मीच बिलं तयार करून दिली, मीच सीएशी बोललेलं आहे. त्यामुळे कुठे जमिनी बापूच्या काही नाही. तिथे तालुक्यामध्ये त्या नावळीमध्ये जमीन आहे. ती किती आहे? 2 गुंठे. एकेका गटामध्ये 5 गुंठे असे जमीन आहे. कोणाला मी ते दाखवू शकेल तिथे. ते असे बापू जे आहेत या बापूंचा सत्कार करायचा. थोडी मतांतर होती. तरुणी सांगितलं त्यावेळी मी सगळ्यांना एक कन्व्हिन्स केलं की अरे बाबा म्हटलं आपण आतापर्यंत सगळ्यांचे सत्कार केले, बापूंचाच का नको सत्कार करायला. आणि बापूंना सत्कार करायचा म्हणजे आपण बापूंना काय एक शाल श्रीफळ देणार आहे, आपल्या भावना व्यक्त करणार आहे. पण त्याच्या मोबदल्यात बापूंकडनं आपल्या ज्या अडचणी आहेत की ज्या आतापर्यंत कधी सोडवल्या गेल्या नाहीत. 65 वर्ष या इमारतीला नाही. 65 वर्षामध्ये आपण ज्या समस्या झेंडे साहेब प्रॅक्टिसला सुरुवात केली त्यावेळेला होत्या, त्या समस्या आज आहेत. मग ह्या समस्या सोडवण्यासाठी आपण कुठेतरी राजकारण बाजूला ठेवणार आहोत की आपले जे काही विचार आहेत, विचाराची जी भिन्नता आहे ते थोडेसे बाजूला ठेवूया. पण आता ज्या वेळेला देश तिसरी अर्थव्यवस्था व्हायचा विचार करतोय, आज जगामध्ये भारताचं नाव होत आहे. आणि सासवड कोर्टामध्ये त्या दिवशी अण्णासाहेब सुधाकरराव आव्हाड आले होते बापू, आणि ज्यावेळी त्यांचं इथे लेक्चर झालं आणि ते वॉशरूमसाठी गेले, त्या अण्णासाहेब खाडेंना म्हणाले अहो काय अण्णा तुम्ही कुठल्या परिस्थितीत राहताय. त्या दिवशी आमच्या जिल्ह्यात प्रमुख जिल्हा न्यायाधीश आले होते. त्यांना मी खास जसं आज आपल्याला दाखवलं तसं त्यांना दाखवलं. ते म्हणले अरे तुम्ही 65 वर्ष हे सहन कसं करताय. आता त्याच्यामध्ये जे 65 वर्ष लागली त्याच्यामध्ये कुठेतरी आमचा सुद्धा दोष आहे. आम्ही सुद्धा जो पाठपुरावा करायला पाहिजे होता तो आम्ही काही केला नाही. परंतु मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो त्या दिवशीच ठरवलं की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा. आपल्याला जो काही 12 पिरियड दिलेला आहे त्या पिरियडामध्ये निदान या समस्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्याच्यावर तो धडाडीने निर्णय घेईल आणि धाडसाने धडाडीने निर्णय घेणारा माणूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बापूंची ख्याती आहे. म्हणून मी सगळ्यांजवळ हट्ट धरला की बापूंना आपल्याला बोलवायचं आणि बापूंकडे आपण या समस्या मांडू. समस्या काय? याच कोर्टाची इमारत आहे, सगळ्या महिलांची समस्या आहे. मी बापूंना स्वतः तिथे महिला कक्ष नेऊन दाखवला की बाबा ह्याच्यामध्ये 90 महिला कशा बसू शकतील. महिलांची बाकीची जी काही वॉशरूमची वगैरे व्यवस्था असते ती नाही, पुरुषांची वॉशरूमची व्यवस्था नाही. एक कोर्ट हॉल बापूंना नेऊन दाखवला भरड साहेबांचा की इथे वरती न्यायाधीश बसतात आणि इथे आम्ही वकील लोक कसं काम करत असेल इमॅजिन करा. आणि ज्यावेळेला मी ती आपली टिफिन रूम दाखवायला नेली तर बापू म्हणजे असली तुमची बाथरूम आहे का. तर मग म्हटलं बापू आता असली आहे तर तुम्हाला जे काही हायफाय जे लागतं तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जो काटेकोरपणा असतो, जो नेटकेपणा असतो, जो अजितदादाकडे असं बघतो आपण की प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे ती परफेक्ट झाली पाहिजे, जी प्रशासकीय इमारत झाली अशा प्रकारची आमची इमारत तुम्ही करून द्या बापू. आम्ही तुमचे उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही. कारण आमच्याच पिढीला नाही तर आमच्या पुढे येणारी जी पिढी आहे की आम्ही असं समजा तुम्ही जसं सांगता
की मी दुष्काळामध्ये जगलो पण दुष्काळामध्ये मारणार नाही. तसंच आमचं म्हणणं आहे, आम्ही 65 वर्ष अशा अवस्थेतून अशा बिल्डिंगमध्ये काढली, पण आमची पुढची पिढी जी आहे ती निदान त्यांना तरी या समस्या सामोरं जावं लागणार नाही. त्या समस्या आपल्या माध्यमातून सुटल्या पाहिजेत त्यामध्ये. आणि विशेष काय बापू तुमच्या हातामध्ये आहे की आपण जर मनावर घेतलं. आणि बापूने मी जशी माहिती सांगत होती, बापूने प्रॅक्टिकली सुरू केलं. BNC मध्ये फोन, प्राणसाहेबांना फोन, नंतर याच्यामध्ये मोजणी खात्यामध्ये फोन. त्यानंतर बापूने मी बसल्या बसल्या बघत होतो हे डिझाईन पण तयार केलं. म्हणजे फक्त निवेदन स्वीकारलं आणि कुठेतरी कोठडीत टाकून दिलं असं नाही, तर प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे. आपणा सासवड बार असोसिएशन तर्फे सर्व पदाधिकारी व सदस्य नम्रतापूर्वक निवेदन सादर करतो ते येण्याप्रमाणे सासवड वकील बार असोसिएशन ही महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल नोंदणीकृत केलेली आहे. सासवड वकील बार असोसिएशनचे एकूण 300 सभासद असून त्यापैकी 80 ते 90 महिला सदस्य आहेत. सासवड न्यायालयामध्ये एकूण 3 कोर्ट आहेत. सासवड न्यायालयामध्ये प्रथमवर्ग दंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर असे कोर्ट आहेत. सासवड न्यायालयाची इमारत सन 1959 साली त्यावेळच्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार बांधण्यात आलेली आहे. 3 न्यायाधीशांच्या न्यायालयासाठी व कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. सासवड न्यायालयामध्ये येणाऱ्या पक्षकारांना बसण्यासाठी, जेवण करण्यासाठी, त्याचप्रमाणे प्रसाधनाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे पुरुष व महिला वकिलांसाठी बार रूमसाठी जागा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे पुरुष व महिला वकिलांसाठी सासवड न्यायालयाच्या आवारामध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सासवड न्यायालयामध्ये दिवाणी दाव्यांची व फौजदारी खटल्यांची संख्या विचारात घेता आणखी एक न्यायाधीश काम करू शकतील एवढे काम प्रलंबित आहे. तथापि न्यायालयासाठी जागा उपलब्ध नसल्याने न्यायाधीशांची नेमणूक होऊ शकत नाही. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सासवडमध्ये नाही. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरामधील दाव्यांसाठी सर्व वकिलांना पुणे येथे जावे लागते. पुरंदर तालुक्यातील वरिष्ठ स्तर न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या दाव्यांची संख्या 1300च्या जवळपास आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांच्यातर्फे सासवड येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोर्टाची स्थापना करण्याचे विचाराधीन आहे. तथापि न्यायालयासाठी व न्यायाधीशांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याची स्थापना होऊ शकत नाही. सासवड न्यायालयासाठी व न्यायाधीशासाठी व कर्मचाऱ्यांसाठी पक्षकारासाठी प्रशस्त नवीन इमारत होणे आवश्यक आहे. सासवड तहसीलदार कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे जुने सासवड तहसीलदार कार्यालय सासवड न्यायालयासाठी उपलब्ध करून दिल्यास नवीन इमारत बांधून होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था होऊ शकेल. सासवड न्यायालयाच्या पूर्व बाजूस PWD इमारत, BNCची इमारत आहे. त्या ठिकाणावरून संबंधित खात्याचे फारसे काम होताना दिसत नाही. त्यामुळे सदरचे PWD इमारत आणि BNCची इमारत सासवड न्यायालयाकडे वर्ग केल्यास PWDच्या इमारतीमध्ये सासवड कोर्टातील रेकॉर्ड रूम, बेलीफ रूम, नक्कल विभाग त्या ठिकाणी स्थलांतरित करता येईल व BNCची इमारत महिला वकिलांना लेडीज बार रूम म्हणून वापरणे शक्य होणार आहे. सासवड न्यायालयाच्या पूर्व बाजूस महाराष्ट्र शासनाचा गट नंबर 366चा 6 क्षेत्र 2R व गट नंबर 382चं क्षेत्र 1 हेक्टर 36R अधिक पोट खराबा 5R या मिळकती महाराष्ट्र शासनाच्या नावावर मालक म्हणून दाखल आहे. सदरच्या मिळकती न्यायालयाच्या इमारतीसाठी उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी सासवड न्यायालयाची प्रशस्त इमारत बांधणे शक्य होणार आहे व सदरची जागा ही पुरंदर तालुक्याच्या भौगोलिक विचार करता वकील, पक्षकार, न्यायाधीश यांना सोयीस्कर राहणार आहे. आमच्या वरील कामासाठी आर्थिक तरतूद करून आम्हाला न्यायालयासाठी सुसज्ज व सोयीयुक्त अशी इमारत बांधून द्यावी. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी 12 तालुक्यामध्ये नवीन सुसज्ज सोयीयुक्त अशा न्यायालयासाठी व न्यायाधीशासाठी इमारती बांधलेल्या आहेत. केवळ पुरंदर तालुक्यातील सासवड न्यायालयाचे कामकाज 65 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीतून चालवण्यात येते. यावरून आमच्या जागेची निकड आपणास समजून येईल. तरी आपणास नम्रतापूर्वक निवेदन की वरील सर्व बाबींचा विचार करून आम्ही आमच्या निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्या आपल्या स्तरावरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करून आम्हाला सहकार्य उपकृत करावे. आम्ही सासवड बार असोसिएशनचे सर्व सदस्य आपले सदैव ऋणी राहू. आयोजित केला त्याबद्दल खरं तर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच होते. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अध्यक्षांनी बारतर्फे निमंत्रण दिलं आणि बापूंनी ते त्वरित स्वीकारलं आणि म्हणून बापू या ठिकाणी आले. आपल्या गाऱ्हाणे ते ऐकत आहेत. आपल्या मागण्याबद्दलची काही निवेदनं आहेत ती त्यांच्यापर्यंत गेलेली आहेत आणि अशा प्रकारे
या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय विजय बापू शिवतारे, त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख आबा यादव, या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि आपल्या सासवड बारचे सर्व सिनियर आणि ज्युनियर वकील बंधू आणि भगिनी, मी सुद्धा काही जास्त वेळ घेणार नाही. बापूंच्याबद्दल माहिती द्यावी असं काही ते व्यक्तिमत्व नाही की त्यांच्याबद्दल माहिती नाही. पण बापूंचा पूर्वी इतिहास जर आपण थोडक्यात पाहिला आणि माणसाने काम करत राहिल्यानंतर आणि धडाडीने धाडसानी आणि निस्वार्थपणे काम करत राहिल्यानंतर त्याचं फळ कसं चांगल्या प्रकारे मिळतं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विजय बापू शिवतारे. आपल्याच तालुक्यामध्ये शिवतारे गोठ्यावरती ज्यांचं बालपण गेलं, त्यांनी कामधंदा मिळवण्यासाठी मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी कामधंदा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी राजकारणही केलं. पुरंदरला आमदार होण्याच्या पूर्वी ते मुंबईमध्ये चांगल्या पदावरती चांगलं राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत होते. बापू आपल्या अगोदर 1972 साली एक बापू होऊन गेले, 10 वर्ष आमदार होते, आदरणीय बापूसाहेब खैरे. त्यांच्या काळामध्ये जलसंधारणाची जी कामं झाली, मग ते गराटेचं धरण असेल, गोरवडीचं असेल, जेजुरीचा मल्हार सागर असेल, असे अनेक आहेत, वेलांडवाडीचा असेल, माहूरचा, आणि त्याच्यानंतर आपल्या कारकिर्दीमध्ये जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली. मधल्या काळामध्ये काही कुठली फारशी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामं या पुरंदर तालुक्यामध्ये झाली असं काही कुठं पाहायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही, आणि ती वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे मधल्या काही आमदारांच्या बाबतीत मी नाव कुणाचं घेणार नाही, पण बारामतीवाल्यांचे एजंट म्हणून सुद्धा काही आमदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याची उदाहरणं माझ्याकडे आहेत, कुणाचं नाव मी घेणार नाही, पण तालुक्याकरता जे करता आलं असतं ते केलं नाही आणि म्हणून तालुका पाठीमागे राहिला होता. आपण तालुक्यामध्ये आला 10-15 वर्षापूर्वी, 10 वर्ष पहिले आमदार झाला, दुसऱ्या टर्ममध्ये आपण मंत्री झाला, आपण आत्ताही आमदार म्हणून या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून आला. अशा प्रकारे आपली जी कारकीर्द आहे ती केवळ संधी मिळाली म्हणून नाही, तर आपल्या अंगी जे गुण आहेत, धाडस आहे, अभ्यास आहे, अशा प्रकारचे सर्व गुणसंपन्न असे सामाजिक कार्य करण्यासाठी जे लागतात ते सर्व गुण बापूंच्या जवळ आहेत आणि म्हणून ते धडाडीने काम करतात. आणि आपल्या आज या ठिकाणी आपल्याला बोलवायचं कारण, आपण आमदार झालात, आपल्याला बोलव, तिसऱ्यांदा आमदार झालात, आपल्याला बोलव, आपला यथोचित सन्मान करावा आणि आपल्या बार असोसिएशनच्या सदस्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्यासमोर मांडाव्यात आणि आपल्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि आपण त्या सोडवताल अशी आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. तर ती इमारत सुद्धा वाचेल आणि इतर कोर्टाची आमची जी भूक आहे ती सुद्धा भागेल. बापू, इथं असं म्हणलं जातंय की पुरातत्व खात्याने ती इमारत त्यांनी मागणी केली वगैरे वगैरे, हे सगळं कितपत खरं आहे माहिती नाही आम्हाला, परंतु तरी सुद्धा हे खरं आहे असं जरी मांडलं तरी माझं असं म्हणणं आहे की त्या पुरातत्व खात्यापेक्षा किंवा तिथं संग्रहालय काही बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा आता ज्वलंत गरज ही न्यायालयाची गरज, आता ज्वलंत गरज आहे. पुढं एकतर म्हणजे तुम्ही आता प्लॅन खरोखर खूप चांगला, तुम्ही म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं की हा जो मधला पॅसेज आहे तो कोर्टाला यावा, इथं कोर्टाची एक्सटेन्शन बिल्डिंग होईल, ह्या गोष्टी काही दिवसात होतील. परंतु आत्ता तिथं जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दाखवलं तर सिनियर डिव्हिजन डिस्ट्रिक्ट कोर्ट आता इथं लगोलग होऊ शकतं. तर बापू, मला आपली अत्यंत नम्र विनंती आहे की आपण यात लक्ष घाला
आणि ती इमारत सुद्धा वाचवा आणि आमच्या कोर्टाचं सुद्धा एक्सटेन्शन होऊ द्या अशी मला आपल्याला अत्यंत नम्रतापूर्वक विनंती आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक समस्या अनेक लोकांनी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे त्याचं रिपिटेशन न करता मी फक्त याच बाबतीत फक्त आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, बारतर्फे विनंती करतो. आमच्या अध्यक्षांनी हा विषय या ठिकाणी मांडणं आवश्यक होतं, पण कुणी हा विषय मांडलेला नाही म्हणून मी मांडतो की बापू त्या ठिकाणी आता मस्तानी महालची आत्ता आहे जो आपण ती फक्त आता जे BMW वगैरे जे ऑफिस आहे तेवढंच त्याच्यापुरतं मर्यादित न राहता पूर्ण मस्तानी महाल हा कोर्टासाठी आपण ताब्यात घ्यावा अशी मी. मध्यंतरी एकनाथभाई शिंदे आपल्याकडे आले होते. मागं आपल्याच बंगल्यावर मी झेंडेसाहेब असतील, भानुभाई वगैरे असतील, मनोहर असतील, आम्ही चौघच आतमध्ये आलो आणि आपल्या उपस्थितीमध्ये एकनाथभाईंना त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं. परंतु त्याच्यानंतर आपण जे फॉलोअप घ्यायला पाहिजे मारणी किंवा आपल्या सर्व कार्यक्रम तो घेता आला नाही आपल्याला. ठीक आहे, आज योगायोगी माझं असं म्हणणं आहे की आमचे एकनाथभाई शिंदे बापू तुम्हीच आहे, कारण तालुक्याचे एकनाथभाई शिंदे तुम्हीच आहेत. कारण एकनाथभाईंच्याकडे जाऊन आम्ही काय करणार आहे, कुठे तुम्हाला घेतल्याशिवाय, तुम्हाला तिथे नेल्याशिवाय आणि तुमच्या कामाचा धडाका पाहिला तर खरंच आता सध्या म्हणजे बरेचसे लोक आपल्यावर प्रभावित होत आहेत ह्या मागचा मी. म्हणून बापू आबा की आपण निश्चितपणे ह्या तालुक्याचा काहीतरी विकास किंवा विकासाच्या मार्गावर आपण चाललाय. आपल्या सर्वांच्या मनातली गुंजवणी प्रकल्प असेल, माझ्या माहितीप्रमाणे जवळ 5 ते 6 किलोमीटरचं काम त्या ठिकाणी पाईपलाईनचं झालंय. आबा बरोबर मी काय चुकत असेल तर झालंय. त्याचा फायदा कोणाला होणार आहे? पुरंदरच्या बाहेरच्या लोकांना होणार नाही, पुरंदरच्या आपल्याच कुटुंबातील इथल्या शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणून अनेक पुरंदर असेल, पुरंदर भाग तर वेगळाच आम्हाला जर प्रचंड फायदा होतोय, त्या भागातल्या लोकांना प्रचंड फायदा होतोय. कारण 100% जे होतं पाणीपट्टी ती बापूंच्या ह्याच्यामुळं 19% आली. की समजा 1 लाख रुपये भरायचे असतील तर फक्त आता सध्याच्या काळात 19,000 रुपयेच भरावं लागतात. तो फायदा बापूंच्या माध्यमातून या तालुक्यात शेतकऱ्यांना झाला. म्हणून दिलीपराव माझं असं म्हणणं आहे की निश्चितपणे आपण ज्या समस्या मांडल्या की त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम निश्चितपणे इथून पुढच्या काळात बापू आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल अशी मला आणि आपल्या सर्व आमच्या बाजूला माहीत खात्री. म्हणून ज्या ज्या समस्या मांडलेल्या आहेत, ज्या आपण बारचा असेल, सिनियर डिव्हिजनचा असेल, सिनियर डिव्हिजनच्या बाबतीत आपण जर सिनियर डिव्हिजन आम्हाला मंजूर झाले, परंतु आता तुम्ही 82ने आम्हाला त्या सिनियर डिव्हिजन जे कोर्ट जे येणार आहे त्याला निवासाची व्यवस्था होत नाही म्हणून ते थांबले. आणि 82ने रिपोर्ट पाठवलाय की मग त्यांच्या ज्यांना जे ॲम्युनिटीज पुरवायच्या किंवा त्यांना त्या पद्धतीने जे पाहिजे की निवासाची इथं उपलब्धता नाही असं कळून टाकले. एवढं हलगर्जीपणा माझं असं म्हणणं आहे. अध्यक्ष हा हलगर्जीपणा आहे त्यांचा. 82ने कळवायचं एवढे मोठी शहर बसलं इथं, त्या ठिकाणी तुम्हाला निवासाची व्यवस्था तुम्हाला करता येत नाही. काय बोलणार नाहीये, परंतु या बारचं वैशिष्ट्य सांगत असताना बापू ह्या बारचं वैशिष्ट्य असं की हा बार खूप चांगला आहे. म्हणजे ह्या बारला परंपरा आहे. आताच न्यायमूर्ती कारकुंडे साहेबांचं नाव या ठिकाणी काढलं गेलं. ह्या बारची परंपरा एवढी चांगली आहे, बारचे आतापर्यंत झालेले वकील सगळे चांगले आहेत. आणि या ठिकाणी मला बापू आपल्याला सांगायचं की तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही जर वकील असेल तर आम्हाला अजून बरं वाटलं असेल त्याच्यामध्ये. बापू इंजिनियर आहेत हे सांगायचे की बापू आपण इंजिनियर आहात, परंतु त्याच्यापेक्षा आपण सगळे ऑल इन वन आहात. सांगायचं म्हणजे बापू ऑल इन वन आहेत. जसं की आता बोलते साहेब म्हणजे बापू आमचे एकनाथ बाई म्हणजे बापूचे नाही, आमचे बापू म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री आहेत, CM आहेत. आमचे बापू म्हणजे 2 लेडी CM आहेत, बरोबर ना. आणि तिघही बापू तुम्हाला तुमच्यात पाहतो, दादांनाही पाहतो, एकनाथबाईंनाही पाहतो आणि फडणवीस साहेबांना पण त्या ठिकाणी पाहतो. आणि मग बापूंचं काम मी काय वेगळं सांगायला नको, सगळे वकिलांना ज्ञात आहे, सगळ्यांना बापूंचं माहिती आहे. फक्त या ठिकाणी दिलीपबाबा एक प्रश्न आपल्याला उपस्थित झाला होता. जसं शासनाने सरकारने आता खूप नोकरी केलेली आहे, त्या सर्व नोकरींचं मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि त्याचबरोबर सरकारचं पण अभिनंदन करते की एवढे चांगले नोकरी आपण प्रत्येक ठिकाणी दिली आहे. आता आपल्याशी माझं एकदा बोलणं झालं होतं
ते आपल्याला स्टॅम्पचा खूप प्रॉब्लेम आहे, बरोबर ना बा? आबा असतील, अतुल मस्के असतील, ह्या हरिभाऊ लोळे असतील, या सर्वांना मी सांगितलं होतं की बाबा तुम्ही स्टॅम्पची लायसन्स सगळ्यांना का बंद केली? तो पण खूप ज्वलंत प्रश्न आहे. जशी नोकरी आपण सगळ्यांना दिली तशी स्टॅम्पची लायसन्स बंद म्हणजे बाकीच्यांना पण द्यायला सुरुवात करा. पूर्वीची राहू द्या, बाकीच्यांना पण आपण द्यायला सुरुवात करावी. आणि मग या ठिकाणी आता आपल्याला सासवड बारच्या वतीने निवासाचा प्रश्न मांडलेला आहे. आमचे दादासाहेब आपण तुम्ही त्या ठिकाणी आहेत, बापूंच्याच मदतीने आता निवासाची व्यवस्था सोडूयात आपण त्या ठिकाणी. आणि बापू तुम्ही का आलायत म्हणजे आमच्या बारची सगळी कामं मार्गी लागलेली आहेत. बापूंच्या बाहेर जर आता आम्ही पाचवीवर कायम फिरते, बापू जाता येता बापूंची गाडी दिसती, प्रत्येक लोकांचा मी कानासं घेत असते. बापूंच्या बाबतीत एकच मला ऐकायला मिळतं की बापू कामाचा माणूस आहे, बापू गोरगरिबांचा आहे. आणि विशेष म्हणजे बापू फोन घेतात, कुणी गेलं बोलत तरी बापू फोन घेतात. हा अनुभव मला सुद्धा स्वतः बापू खूप आलेला आहे. आणि असे बापू या राज्याचे मुख्यमंत्री मी म्हणणार नाही, मुख्यमंत्री आपलं कुठले तरी मंत्रिपद त्यांना त्या ठिकाणी मिळावं. आणि जलसंपदा तुमच्या आवडीचं त्या ठिकाणी आहे, तर बापू भविष्यामध्ये मुख्यमंत्री तर तो त्यांचा विषय आहे, नशिबाचा विषय आहे. बापूंचं नशीब लय भारी बापू आपण राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम करत होतो. बापू कुठे गेले, बापूंच्या नशिबाबांनी बापूंना खूप मोठं केलेलं आहे. म्हणून बापू नशिबाचं काय सांगता येत नाही, कारण तुमचं सगळीकडे चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हा, मंत्री व्हा, पण ह्या बारला काही विसरू नका. हा बार सदैव बापू सगळं तुमच्या पाठीमागे, बापूंच्या पाठीमागे सगळे. बापूंना इनर सगळी माहिती आहे, बापू तुम्हाला सगळी माहिती आहे सगळ्या लोकांची, कोण कुठे कोण काय करते सर, बरोबर ना? सरांनाही माहिती आहे. म्हणून पुन्हा एकदा आमच्या प्रियांकाने जे प्रश्न मांडले, जे काय प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत बापू आपण सोडवणार आहेत, आपण करणार आहे. आणि पुन्हा एकदा भविष्यासाठी आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करते की असे बापू आम्हाला कायम हवेत, बरोबर ना मित्र? कायम हवेत. काम करणारा माणूस लोकांना हवा असतो. म्हणून बापू आपल्याला खूप छान दीर्घायु लाभो आणि तुम्ही आमचं कायमस्वरूपी राहावं ही ईश्वर आणि हरे कृष्णाच्या चरणी मी प्रार्थना करते बापू. पुरवठ्याचं काम जे करतात ते आपले सर्वांचे आवडते आदरणीय विजय बापू शिकतर या ठिकाणी आली. ते आमदार झाले म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून ते मागे 10 वर्ष आमदार होते. मधील 5 वर्ष काय अंतर्गत बाबीमुळे त्यांना होता नाही, पण आपण पाहिलं मागच्या 10 वर्षामध्ये त्याला काय ती कामाचे जे स्वरूप होतं, तर ते रस्त्यात तर बापू कुठे नसतात. बापू सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावरती काय तक्रार झाली त्या ठिकाणी बापू असतात. बापू आरोग्य विभागात असतात. बापू नगरपालिकेची काय काम असतात, सासवड जेजुरी असेल, खाली देवाची उरुळी असेल, ज्या ज्या ठिकाणी काय पाणी पुरवठ्याच्या स्कीम असतात, योजना असतात, त्या ठिकाणी देखील बापू काम करतात. लोकांना मदत करायचं काम करतात. बापू पोलीस स्टेशनला कोणाच्या काय आर्थिक अडचणी असतील काय असतात ते देखील बापू करतात. बापू रस्त्याची जी काम आपण पाहिलं की देवस्थानची जी क्षेत्र आहेत आपल्या महाराष्ट्र पुरंदर तालुक्यामध्ये, आपला वीरचा रस्ता असेल, नारायणपूरचा रस्ता असेल, खाली नारायणपूरवरून जाणारा आपला बालाजीचा रस्ता असेल, कालीपला डोंगराचा रस्ता असेल, भुलीशरचा रस्ता असेल, अनेक ठिकाणी जे बापूंनी जे काही मोठमोठे रस्ते केलेले आहेत ते सर्वसामान्य जनतेला देवापर्यंत आपलं चांगल्या प्रकारे जाता यावं, लोकांच्या अडचणी होऊ नयेत म्हणून बापू त्या ठिकाणी असतात. आपण बघतो तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी लोक सुख दुःख असतात, कोणाच्या घरी दुःख होतं, कोणाची मयत असू, कोणाची 10वी असू, कोणाची लग्न समारंभ असू, काय असू, बापूंची तब्येत इतकी खालवलेली मागच्या 10-5 वर्षात असते तरी बापूंनी उत्तम प्रकारे जाण्याचं भेटण्याचं काम केलं आहे. आपण बापूंचं काय ठिकाणी गुणगान घातल्याचं कारण या पुरंदर तालुक्याला नवसंजीवनी देण्याचं जे काम आहे ते बापूंनी केल्यामुळे आपण सगळे बापूंकडे मोठं नेतृत्व म्हणून आपण बघतो. मग असे बापू ज्यावेळेस आपल्या गावामध्ये येतात त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आता बापूंच्या पुढे आपल्या अध्यक्षांनी मानलं काय कामाचा वैभव असेल काय बापूंच्या दृष्टीने ही कामं फार किरकोळ स्वरूपाचे असं करत आहे माझं असं म्हणणं आहे. पण आपलं जे कोर्ट कचेरी आहे, सासवडच्या कोर्टाची परवानगी, जिल्ह्याच्या कोर्टाची परवानगी, हायकोर्टाच्या त्यांची परवानगी, ह्या परवानग्या जर व्यवस्थित आले तर बापू ते काम लगेच हे करून टाकतात. मला बापूंच्या कामाची संपूर्ण पद्धत माहिती आहे आणि मग अशा पद्धतीने बापू हे काम आपण सांगितलं 100% करणारे आहे. दुसरं आणि गरिबी याचा विचार न करता, जातीपातीचा विचार न करता प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारं व्यक्तिमत्व म्हणजेच या पुरंदर आणि हवेली या विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय श्री विजय बापू शिवतारे यांना या
तालुक्यातील मतदारांनी विक्रमी मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बापू, तुमचं नेतृत्व असं आहे ज्या तुमच्या नेतृत्वाखाली लाकडाचंही चंदन होतं. या अशा नेतृत्वाकडून या जनतेला खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षाला तुम्ही पूर्ण कराल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. या सासवड बार असोसिएशन मध्ये अनेक गुणवंत हुशार असे वकील होऊन गेले, न्यायाधीश होऊन गेले आणि आजही असे अनेक ज्येष्ठ विधिज्ञ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सासवड बार असोसिएशनची परंपरा आहे. या ठिकाणी अनेक गुणवंत वकील आहेत, हुशार वकील आहेत. प्रत्येक ज्युनियरला सांभाळून घेणारे, मार्गदर्शन करणारे असे सिनियर आहेत. आणि या बार असोसिएशन मी गेली 1.5 वर्ष झालं काम करते. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की मी या ठिकाणी काम करते आणि याच तालुक्याला आपल्यासारख्या हुशार व्यक्तिमत्वाचं लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेले आहेत. यासाठी देखील सर्व तालुकाही आपल्या सर्वांचा एक अपेक्षा घेऊन आपल्या समोर उभा राहिलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करालच. आज लोकांनी आपल्याला आमचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व वकील बंधू भगिनींनी आमच्या समोर काही मागण्या मांडल्या मगाशी. आणि बापूंचं व्यक्तिमत्व म्हणजे असं आहे की एकदम तडकाफडकी ऍक्शन देणारं नेतृत्व आहे. त्याचं उदाहरण आपण आत्ताच काही वेळापूर्वी पाहिलं. ते आले काय, त्यांनी सगळी जागा पाहिली काय आणि त्यावरती लगेच फोन फिरवले काय, त्यावरती ऍक्शनही घेणारे याची मला खात्री आहे. असं म्हणणं आहे की ह्या सासवडला आज आपण प्रगतीच्या मार्गावर जात असतो. आपण विकासाची दिशा आज आपण धरलेली आहे आणि धुरंधरचा जो विकास करत असतो यामध्ये विकास वकिलांचा नाही, यामध्ये लिटिगंट जे आहे, पक्षकार जे आहे, महिला आहेत. आज आपल्याला बापू तुम्हाला सांगायचं सिनियर डिव्हिजनचे ज्युरिडिक्शन जे आहे, मॅट्रिमोनियल ज्युरिडिक्शन पुण्याचे सिनियर डिव्हिजन आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीला घटस्फोटाबद्दल व तिच्या न्युअल राईट्सबद्दलचं काय ऍप्लिकेशन करायचं तिला आज पुण्यात जावं, किंबहुना ते पुण्याला न गेल्यामुळे त्यांचं लग्नही फिसकटलं जातं किंवा काही अनेक गोष्टी घडू शकतात. गरिबांना पुण्याला जाणं परवडत नाही किंवा या ठिकाणी 5 लाखापर्यंत पिक्युलरी ज्युरिडिक्शन आहे. 5 लाखाच्या वरचं पिक्युलरी ज्युरिडिक्शन हे पुण्याच्या कोर्टात डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे. 5 लाखामध्ये आता आज 1 गुंठा जमीन 5 लाखाला सासवडसारख्या परिसरात झालेली आहे. म्हणजे लिटिगेशन जर करायची वेळ आली आज 5 लाखाचं म्हणजे काहीच पिक्युलरी ज्युरिडिक्शन फार कमी आहे. त्या पिक्युलरी ज्युरिडिक्शन करता सिनियर डिव्हिजनचं कोर्ट मंजूर झाले, त्याला प्राधान्याने जागा आणि त्यांचं निवास ते झालं तर फार आमच्या वकील लोकांना आज ज्युनियर वकील लोक तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणी येतात. आज आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातला वकील या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आम्ही वकील मंडळी आहोत. आम्ही काय मोठे हेरिट ज्यांना कौटुंबिक मोठं वारसा आहे असे सगळे वकील आहेत. वकिली शिकलेत, वकिलीमध्ये आज त्यांनी नैपुण्य मिळवतात. आज सगळ्या वकिलांना उत्तमपैकी कॉम्प्युटर चालवता येतो आणि आज आपण जर पाहिला असेल तर सगळी प्रोसेस कोर्टाची ऑनलाईन सिस्टीमने चालू झालेली आहे. त्यामुळे ऑनलाईनमध्ये सुद्धा हे वकील लोक आता आमचे सगळे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने या तालुक्यातील वकिलांना खरा न्याय द्यायचा असेल आणि तालुक्यातील लिटिगंट बरोबर गोरगरीब स्त्रिया आणि पुरुष न्यायापासून वंचित राहू नयेत. केवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना जाणे येणं परवडत नाही म्हणून ते न्यायापासून ते वंचित राहू नयेत यासाठी आपण आणि आला आमच्या अध्यक्ष तुम्हाला जागेबद्दलची सांगते, काही आणखी अडचणी सांगते. आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही बार असोसिएशनतर्फे आपले यथोचित स्वागत करतो आणि केले आहे. आणि आपण आता तालुक्याचे प्रतिनिधी आहात त्यामुळे आता आम्हाला तुमच्याकडून हक्काने मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि हे तुम्ही ऐका आणि तुमच्याजवळ जी धमक आहे काम करणारे बोलावं ते कसं करून आपण तुमचे हे आहे तेव्हा आपण सर्व वकील आम्हाला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे. परंतु आपण आलात त्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि आपलं स्वागत करू थांबतो. 2-3 तास मी ऐकत होतो. खरं म्हणतो तर मी मलाही दोष दिला. अवश्य मी आमदार आहे. माझ्याकडून कसं माझं नजर मी पुणे जेजुरी नीरा लोणंद पलटण चालवाना लोकल दर 5 मिनिटाला जर लोकल असेल तर लोक जाणार नाहीत तुम्ही ट्रॅफिक एसटीने बसतो. रेल्वेने लोकल सोडली तिकडची जी पुणा टू लोणावळा आहे तिची फ्रिक्वेन्सी मुंबईसारखी करा ना, निश्चितपणे ट्रॅफिक कमी होईल. तुमचे मोठा नद्या आहेत त्या नद्यांच्या बाजूने वर्ध आहे,
मेट्रोला वर कोण चढून जात नाही. मी त्या अधिकाऱ्याला विचारलं बजेट तयार झाले त्याचा कॉम्प्युटर्स किती आहे, त्याचा किती प्रवास करतात, तर तो घाबरला. तर अशा प्रकारचं प्लॅनिंग नका करू. नदीच्या वर जायला लोकांना कंटाळा येतो, पण नदीच्या बाजूने लो लेवलला मुंबईसारख्या जर लोकल केल्या दोन्ही नद्यांच्या बाजूने, तर सगळं ट्रॅफिक वाकड पासून ते इथपर्यंत नद्या वाहतात खाली कुरसुंगीपर्यंत पूर्ण पुन्हा बरोबर हे करत येतं. म्हणून तशा प्रकारचं प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे फायदे होत असतात. मी हा मार्गी लगेच लावून देतोय रूमच्या संदर्भातलं. नंबर 2, मला आता तुम्ही उद्या सिनियर कोर्टात टेम्पररी बसत म्हणजे पासिंग व्हायला कमीत कमी 6 आठवडे. एक माझ्या डोक्यात बसल्या की तिथे ती पत्र्याची रूम, ह्याच बिल्डिंगला जर एक्सटेन्शन केलं तुम्ही, ह्याच बिल्डिंग काय करावं लागेल, फक्त थोडा पाय करून जेवढी रुंदी आहे तेवढं जवळ तुम्हाला लागते, कारण ते हार्डली 2 महिन्यात होऊ शकतो, 5,000 लाखात होऊ शकतो. तर याच बिल्डिंगला एक्सटेन्शन केलं, ह्या खिडक्या बंद केल्या आणि पलीकडच्या बाजूला जज साहेबांचं एक रूम जर केलं तर ते एकदम चांगलं होऊ शकतं. पलीकडे आयसोलेट झालं, तुम्ही तिकडे पलीकडच्या बाजूला आणि पत्र्यामध्ये तिथे त्रास होईल. मला आता वाटतं तसं, पण उन्हाळ्यामध्ये वगैरे पत्र्यात काय जज बसणार नाही. पण हे करायला काय हरकत नाही, तुम्ही नीट विचार करा. याला जर एक्सटेन्शन केलं साधारणतः 20 फुटाचं, या सगळ्या गोष्टी करून एक ते स्वयंसहाय्यित व्हावं म्हणून त्याच्यामध्ये क्लबची मेंबरशिप आहे, त्याच्यात करोड रुपये मिळतील. पण त्याच्याबरोबर एक असं वास्तू मी करतोय की जे लॉन आपण करतोय त्याबरोबर श्रीमंत लोकांची लग्न करताय, जसं महालक्ष्मी लॉन खूप करतो. त्यामुळे वर्षाला 25 लग्न जरी झाली ना 2-4 कोटी रुपये मिळतील. आणि त्याच्या जीवावर तिथला सगळा जो खर्च आहे, साफसफाई, अमुक मेंटेन करणं, म्हणून अनेक स्वप्न आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की पिंपरी चिंचवड त्याच्या वरची चांगली वातावरण घ्या. त्याचं कारण आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बेस्ट इंडस्ट्रीला आता 15,70,000 कोटीची इंडस्ट्री बेस्ट जागा कुठे. मी परवा मुख्यमंत्र्यांशी पुण्यात भेटलो आणि गाडीत एकत्र चर्चा करत होतो. बेस्ट जागा पुरवून आहे. कनेक्टिव्हिटी तुम्ही आता जर पुण्यातून निघाला तर पालखी मार्ग पूर्ण झाल्यावर अर्धा तासात तुम्ही जेजुरी आणि ह्या सगळ्या बेस्ट कनेक्टिव्हिटी. तुम्हाला तिकडे आता जर चाकरला किंवा तळेगावला जायचं असेल तर 1.5 तास लागतो. त्यामुळे आता ओक डेव्हलपमेंटचा हा टुवर्ड्स पुरंदरी डेव्हलपमेंटचा सुद्धा आम्ही सगळ्यात करतो. त्यामुळे या बाजूची जी काही प्लॅनिंग असेल, आता तुम्हाला जास्त माहिती आहे, मी त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. परवा मुख्यमंत्री वेस्टीजला सगळे टॉपचे पत्रकार आणि इंडस्ट्रीज घेऊन बसले होते आणि त्यांनी उघडपणे सांगितलं पुरंदरचं विमानतळ होणार की नाही. जेवढे बापू आता आमदार झाले, आता विमानतळ होणार होणार होणार. होणार म्हणजे कोणाच्या डोक्यात घेण्या वाटून नाही, त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन निश्चितपणे मार्ग निघेल. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी भाव डिक्लेअर होतील त्याच्या 3 महिन्यामध्ये लाईन लावून पैसे घेतले. समृद्धी मार्गाचं असंच झालं होतं. 40 रिपिटेशन होतं त्यांच्याकडे की तुम्ही नागपूरला दुसरा रोड कशाला करताय, बागायती जमिनी कशाला. 40 सगळ्या काँग्रेसवाल्यांनी केले. जसा भाव डिक्लेअर केला धडाधड लोकांनी 3 महिन्यात 701 किलोमीटरची जमीन देऊन टाकली. खर्डी करून गाव आहे, त्या खर्डी गावाने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं, आम्ही 1100 लोकांना आम्ही जमीन देऊ इच्छित नाही, आम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन जाणून घेण्याची परवानगी तुम्ही द्या. टीव्हीला मोठ्या मोठ्या बातम्या रेट डिक्लेअर झाला आणि त्या अख्ख्या गावाने 2 दिवसात सगळ्या जमिनी दिल्या आणि 150 फॉर्च्युनर घेऊन आले. त्याची बातमी रेट प्रॉपर मिळाला की 1 एकर जमीन गेली. आम्ही त्या समृद्धी मार्गात मी कमी केली. जेवढी जमीन गेली, जेवढे पैसे मिळतात ते 50% पैसे टू बी रिइन्व्हेस्टेड इन लँड ओनली. कोणी लँडलेस नाही झाला पाहिजे. कंपल्शन केलं आम्ही. 50 लाख रुपये एकरच्या जमिनीला 2.5 कोटी रुपये दिले
तर ते 1.25 कोटी तुम्ही लँडमध्ये टाका. 1 एकर गेली तर 5 एकर विकत घेतलं. देन युटिलाइज आलं. आणि म्हणून तो रेकॉर्ड टाइम मध्ये 2 वर्षात एवढा मोठा मार्ग आज झाला. बिफॉर असेल तर सगळं काय. आणि म्हणून आपल्याला आपलं विजन खूप मोठं आहे. पुण्यातले वाडे वेळे संपले आता. वाड्यातून इन्कम नाही, वाड्यातून दम नाही. आज मी ही जी नगरपालिका वेगळी गेल्याचं कारण सांगतो. पुण्याला फुरसुंगी देवाची सोडायची नव्हती. का तर डेव्हलपमेंट चार्जेस 10-20 एकरवर लेआउट येत आहेत बिल्डरांचे. ते कुठे आहेत? पुण्याच्या बाहेर आहेत. पण 400 कोटी 500 कोटी 1000 कोटी इतक्यापर्यंत डेव्हलपमेंट चार्जेस पुण्याला ह्या भागातून मिळतात म्हणून सोडायची सोन्याची कोंबडी. बरोबर काम केलं. माझ्याकडे आता मी परमिशन घ्यायला सुरुवात केली आहे. 30 दिवसात 45 कोटी जमा झाले. 3 दिवसात. मला खात्री आहे पहिलंच वर्ष 500 कोटी होते. हे पैसे आपले स्वतःचे स्वतःला वापरले आणि डेव्हलपमेंट करते. निश्चितपणे ते घडणार आहे. जवळचं पाणी काय हे आता खूप असून झालेले विषय आहेत. ते सगळे एकदम परफेक्ट होणार. मी एकदा मनात आणलं ना पाठवून ते काल बोलले बघा. इथलं सिंधू एखादा काम असेल तर अख्खा गदा हलवतो मंत्रालय जाऊन. कुणाचीच गैर नाही. त्यामुळे जया आपला हेतू चांगला आहे आणि डेव्हलपमेंटचा भाग आहे. राज्याची प्रगती होते. इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला. या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्या. राज्याची प्रगती होती. त्यामुळे निश्चितपणे या सर्व गोष्टी आपण करू. तुमच्या परत एकदा सांगतो की मला बसल्या बसल्या खूप खंत वाटत. मी 10 वर्ष आमदार असताना झाला ह्या परिस्थितीत राहिले. त्यामुळे तुम्ही जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय जाऊन बघा. तुम्ही तुमचं धान्यपडा जाऊन बघा. तुम्ही प्रशासकीय इमारत बघा. तुम्ही पंचायत समितीची इमारत बघा. 1 नंबरची शेतकरी राज्यात 1 नंबरची चेक डॅम्स पाणी अडवणे पाणी जिरवणे राज्यात 1 नंबरला. हे सगळं करत असताना निश्चितपणे तुमचा कुठे तर अप्रोच माझ्याशी केलं होतं. कारण तुम्ही सगळेच लोक ते जाऊ द्या म्हणतात. मी म्हणतो तो कामासाठी असावा क्षीण असावा कामासाठी असावा. मी तुम्हाला शब्द देतो. आता बसल्या बसल्या माझ्या डोक्यात जे इमारतीचं आलं ती इमारत पुढची 100 वर्ष तुम्हाला कामी येणार. त्यामुळे फक्त 5-10 वर्षाचा विचार करून चालणार नाही. त्यामुळे अगदी अध्यायावर तुमचा जो एंड सुरुवात जो होते त्या सुरुवातीपासून तो हा एंड जिथं होता. माझ्या डोक्यात असं आलं तर ही सगळी ही समोरची जागा तहसील कार्यालय पलीकडची असलेली या सगळ्याचा एकत्रित लेआउट पूर्णपणे एकत्रित लेआउट. कुठेही घाण दिसली नाही. त्याच्यात गार्डन येईल, तिथे पर्यटन ग्राउंड येईल, तिथे कोर्ट येईल. त्याच्यावरून मी पलीकडे जज साहेबांची रेसिडेंट मी पाहिलं. ते जज साहेबांना तिकडे मी मला एका दाखवलं खुराडा असतं त्याच्यावरची अवस्था कसं त्यांनी. त्यामुळे जज साहेबांची रेसिडेंट जर जागा कमी पडली तर कदाचित कोर्टाची लांबी डबल साईज आणि अगदी समोर त्याला राऊंड रोमन पिलर वगैरे जे म्हणतात कोर्टाच्या ज्या इमारती अगदी तसं डबल हाईटच्या राऊंड पिलर असं एकदम चांगल्या पण CSR मधून घेऊन सरकारचे पैसे कमी असतील CSR मधून काही अडचण नाही. 10-20 कोटी रुपये जर ट्रस्ट डिफिशियन्सी ज्याला बोलतात ना. मी आता महिलाकडे गेलो माहिती आहे हा माणूस कधी चुकीचं काम नाही. 5,000 कोटी रुपये पटकन दिले. त्यामुळे विश्वास आहे. अशा लोकांचे काही हे केले तर जेजुरी रुग्णालयामध्ये पुण्यामध्ये नव्हते. डिजिटल एक्सरे जेजुरी केला. जेजुरी हॉस्पिटलला डेंटल चेअर अख्ख्या महाराष्ट्रात कुठे नाही दात करायचं पण तिथे मी केली. बारीक सारी गोष्टी तिथे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जेव्हा डॉक्टर हात धुतो आणि परत नॉब जो बंद करतो तर त्याच्यावर जर काही जर्म असतील आणि तो ऑपरेशन थिएटरमध्ये गेला तर रोग्याला त्रास होऊन तिथले सिंक कम्प्लीट स्टेनलेस स्टीलचे आणि फूट ऑपरेटेड केले. परत हात लावायची गरज. इतक्या बारकाईने पेट नाही. जोरदार असं स्पीड प्रेशरने पाणी मारतात तिथे क्लीन होऊन जाईल. आणि म्हणून
खूप मोठं स्वप्न आहे. 5 वर्ष खूप मोठा काळ आहे. मी बरेच गोष्टी करून टाकल्या. त्यामुळे याच्या बाबतीतला हा पूर्ण लेआउट आणि पुढची 100 वर्ष, कारण इथे जसं हे नवीन पुढे जाईल 1 कोटीवर आपलं हा सगळा पुरंदरचा व्हाय 1 कोटीवर आहे. तर त्याप्रमाणे नवीन मुंबई शहर जे होईल तर त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, मग तो क्लब असेल, मग तो इथं कोर्ट असेल, निश्चितपणे त्याप्रमाणे प्लॅनिंग करू. संपूर्ण लेआउट आता मी मागून घेतो आणि मग कशात कुठे काय बसवायचं. अगदी जागा कमी पडत असेल तर इमारतीच्या वर सुद्धा तुम्ही जर लोकांची रेसिडेन्सीज करू शकता. चांगले मोठे फ्लॅट 12-13 फूट हाईट ठेवून 2,000 फुटाचे फ्लॅट ठेवले तरी जज बोलतील मग सासवडलाच जायचं. आपण करू ते. बारीक सारीक गोष्टीमध्ये मला वाटतं आता तुमचा जो विषय आहे, मी ओव्हरऑल तालुक्याचा बोलतो, तुमचा जो विषय तो मी मार्गी 10-15 दिवसामध्ये लावेल. लेआउट करणे, प्लॉटचं मेजरमेंट घ्यायला जी पलीकडची जी इमारत आहे ती मी CM साहेबांना सांगून किंवा तिथे क्वचित जास्त वर जागा आहे थोडी, तुम्ही 90 लेडीज आहे आणि मग त्याला बारसाठी ती जमीन ती इमारत द्यावी असं देखील मी करून घेईल. सांगितले की ते करतील. फक्त मिसयूज कुठे काही गोष्टींचा होऊ नये. आणि पुढे ते पाणी ओढून पुन्हा ते फक्त 200 फुटामध्ये परत ते ओढून त्या खाली जो मठ आहे त्या बाजूला जातात. 1.5 कोटीचे 2 ब्रिज नाबार्डमध्ये कोणी मागणी केली नाही. परत मी तिथे कोणाची मागणी असतात. पुढे आलो त्याच दिवशी शिवराचं आपलं जे शिवमंदिर आहे त्याच्या बाजूला नळी पुरतात, तोही जाम झाला. एकाच वेळेस 3 नाबार्ड मिळून सेंट्रल गव्हर्नमेंट इथे पैसे तेवढे मिळणार नव्हते आणि ते 4-4.25 कोटी रुपये नाबार्डमधून मिळवले मी 3 महिने 4 आणि ते ब्रिजेस झाले. कोणाची मागणी नाही. मी वीरला एक दिवस चालवतो यात्रेला. 2 वाजता पिंपळ्याचा पोरगा शेला बस्ती पांगाराची इथे जुना नळी ब्रिज होता, असं लवण होतं आणि त्या लवणा लावून दगडाचे खांब होते, काय म्हणतात त्याला नंबर. तो पोरगा त्याला जंगल जमलं पडला आणि त्याचं डोकं जाऊन त्याच्यावर आपण त्या जागेवर घेतो पडला. मी उचलून त्याला आणलं आणि इमिडिएट लक्षात आलं की हे करायला. आता कोणाचं लक्षात सुद्धा येत नाही की एवढं मोठं लावून होतं. तो सुद्धा मी नाबार्डमध्येच तो ब्रिज घेतला. एवढे पैसे राज्य सरकार देऊ शकत नाही पण नाबार्डमध्ये घेऊन तो ब्रिज पूर्णपणे ते लवण काढूनच टाकलं आणि आता तो ॲक्सिडेंट स्पॉट कायमचा निघून. सांगायचं येतो हा की कदाचित वकील लोकांचं प्रेम माझ्यावर थोडं कमी होतं. नाही तर मला कधी कोणी 10 वर्षात बोलवलं नव्हतं इथे. एखाद्या वेळेस मी फक्त आलो होतो एकदा मला आठवतं. माझा ब्रेक मी 10-15 वर्षात कुठे काय गेलो बारीक सारी गोष्टी माझ्या लक्षात असतात. पण या अशा पद्धतीचं ह्या मागण्या होत्या. जसं आता मला कोणी प्रशासकीय इमारतीची मागणी कोणी केली होती का? नाही. पण पंचनाम्यात मी लिहिलं की बाजीराव पेशवेंनी प्रेम केलं नसतं आणि मस्तानीला इथे मस्तानी महाल बांधला नसता तर पुरंदरचा तहसीलदार वटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बसला. दुसरी जागा नाही. त्यावेळेस केलं होतं. नीट अभ्यास करून पुरंदरच्या बेगडी विकासाचा पंचनामा. मी जेव्हा विधानसभेत केलं तर विधानसभेत सांगितलं गेलं जागाच उपलब्ध नाही आणि मग ती जागा शोधली. आज जी प्रशासकीय इमारत आहे ती महाराष्ट्रातली तहसीलदारांची असलेली सगळ्यात मोठी इमारत आहे. 27 कोटीची ती इमारत आहे. 5-5.5 कोटीच्या वर प्रशासकीय इमारतीला पैसे मिळतात आणि धरणांना वगैरे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळते. म्हणजे आज 2000 कोटीचं काम आहे, लेट झालं, मग पुढे खर्च वाढला, मग ते 3000 कोटी. राज्यात पहिल्यांदा एखाद्या इमारतीला सुधारित प्रशासकीय मान्यता देत पैसे वाढवण्याचं उदाहरण फक्त पुरंदरचे. आज आता ते त्यांनी घाईघाईत उद्घाटन केलं पण ते अजून फर्निचर 8-9 कोटीचं. आता त्याच्या लिफ्ट प्रॉब्लेम नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे जेव्हा ते पूर्ण होईल, मला आठवतं की जेव्हा मी ते पास केलं होतं
तर अजित पवार पालकमंत्री होते, मला म्हणे बाप्पा हे काय तू काय IT ची बिल्डिंग बांधतोय का? म्हटलं दादा पुढे 25 वर्षात हे होणार आहे, शेतकरी सुद्धा तहसीलदार कचेरीत येणार नाही, सगळं ऑनलाईन होणार आहे, हे माझं भविष्य आहे. आणि त्यावेळेस या सगळ्या इमारतीला लॅन वगैरे जे आहे कॉम्प्युटर लॅनच्या सगळ्या सिस्टम मी त्यावेळेस केले, आता फक्त कनेक्शन. त्यामुळे माझ्या डोक्यात हे का आलं नाही त्याचं कारणही होतं. मी अगदी उघड सांगतो की तेवढं अफेक्शन वकिलांचं माझ्याशी नव्हतं. असेल स्थानिक इश्यू असतील काय असतील. मला एक कळते की राजकारणामध्ये कोण तालुक्याचं भविष्य आणि लोकांचं भविष्य घेऊ शकतो हे विचार करायला तुमच्यासारख्या लोकांना जर मला सांगावं लागेल की दुर्दैव आहे. एखाद्या शेतकऱ्याला वरती यू आर ऑल इंटरॅक्शन्स, तुम्हाला चांगलं वाईट सगळं कळते आणि मग तुम्ही कुठेतरी रॉंग दिशेला जावं इट्स नॉट एक्सपेक्टेड ॲट ऑल. पण ते मला जाणवत होतं आणि म्हणून मी सुद्धा आहे. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही दिवस कसे काढताय मला माहित नाही, पण मी एक तुम्हाला आज स्वप्न देतो. मी खाली देवाची उडी फुरसुंगी नगरपालिकेत बरोबर 1982 साली मगर होते खासदार आणि पुण्यातली 2 गावं त्यांनी बाजूला काढली आणि पिंपरी चिंचवड बाजूला काढले. नगरपालिकेची खूप टीका झाली. 86ला 4 वर्षात तिची महानगरपालिका करायला लागली आणि आज रिचेस्ट महानगरपालिका इन द होल एशिया असं तिचं. त्याचं कारण वातावरण. पुढचं तुमचं भविष्य काय आहे? एक कोर्ट बनवले, कोर्ट तुम्हाला हे सगळं फुरसुंगी, देवाची उडी, वडकी, सासवड, जेजुरी, विमानतळ सगळं मर्ज होणार आणि नवीन पुणे, मुंबई नवीन मुंबई, तसं हे पुरंदर नवीन पुणे होणार आहे. नवीन पुणे. त्या नवीन पुण्याला धरून डिस्ट्रिक्ट आणि हे सोडा, हे डिस्ट्रिक्ट लेवलची जशी कोर्ट असतात मोठी, तसं कोर्ट प्रचंड मोठं. तर ती गरज आहे पुढच्या 50 वर्षाची 100 वर्षाची. ते नवीन पुणे होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ग्रीनफील्ड एअरपोर्ट आणि कुठे लोकांना एवढ्या प्रचंड संधी मिळणार आहे. 1 एकर 2 एकर जमीन आहे ना, त्या जमिनीचा रेट 3000 रुपये स्क्वेअर फीट होणार आहे. एअरपोर्ट चालू होतं म्हणजे किती झाला? 12 कोटी रुपये एकर. तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल, एखादा हॉटेलवाला आला, 5 स्टारवाला, त्याला 5 एकरमध्ये 5 FSI मिळतो हॉटेलला. तो तिथे जर आला तर 12×5 60 कोटी रुपये त्याच्या जमिनीची व्हॅल्यू असेल. कदाचित 60 कोटी तो कन्स्ट्रक्शनला टाकेल आणि एखादं 5 स्टार हॉटेल उभं राहील. 5 एकरची 2-3 पिढ्यामध्ये 2-2 करत शेवटी गुंठ्यावर आपण आलो असतो. पण 5 स्टार हॉटेल जर एका कुटुंबाचं उभं राहिलं तर पुढच्या 10 पिढ्या त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी मिळतील. त्या हॉटेलमधलं इन्कम येईल, त्या इन्कममधून आणखी इतर व्यवसाय करतील. मी जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेस मी नेहमीच सगळ्या भाषणातून सांगतो किंवा पुरंदरची अर्थव्यवस्था ही मनी ऑर्डर होती. प्रत्येक घरातला एक माणूस मिलमध्ये होता, नाहीतर कुठेतरी गोदीमध्ये होता, हमाली काम करणे, मिलचं हे करणे, शिक्षक होता, मिलिटरीवाले. इथे भागायचंच नाही, दुष्काळी भाग पडून. त्यावेळी मनी ऑर्डर यायचं दररोज. म्हणजे मी लहान असताना सुद्धा 72-73 पर्यंत 40 रुपये मनी ऑर्डर यायची वडिलांची मुंबईत. आणि मग त्याच्यातून मग धान्य बिन्य विकत घ्यायचं. त्या सगळ्या मनी ऑर्डर बंद झाल्या. 12 लाख मिल कामगार जेव्हा दत्ता सावंतच्या स्ट्राईक वगैरे झाले त्यावेळेस ते सगळं अर्थचक्र कोलमडलं. आणि काय व्हायचं की मी मुंबईमध्ये आहे, मी 45 वर्षात झालो, माझा पोरगा 18 वर्षाचा झाला. मी त्याला घेऊन जायचो, त्याला गाठी मारायला 3 महिने शिकवली, त्याचा पास वाढायचा, त्याचाही पगार सुरू व्हायचा आणि परफेक्ट मग दोघे तिघे भाचा बिचा काम करायला लागले की ते घर गावात सोबत यायची, ताली बांधल्या जायच्या, लग्न केली जायची, मुलं शिकायची. 82ला जेव्हा हे सगळं झालं, बंद पडलं, हे पूर्ण अर्थचक्र बंद पडल्यानंतर मी सतत विचार करायचो. आणि माझ्या भाषणात त्यावेळेस कुणाला आठवत असेल प्रदीप शेठ, की आता पुरंदरला मुंबईला जाणं आमचं बंद झालं, मिल बंद पडल्या, गोद्यांचे आधुनिकीकरण झालं, आता पुरंदरलाच मुंबई बनवायचा. लोक हसली, काय वेड्यासारखं बोलतो, वेळेच क्रांती घडतो तसं झालं ना. आता एअरपोर्ट आला, हे नवी मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर प्रचंड संधी
त्या सगळ्या बाजू केल्या. त्यामुळे साहेब आता तुम्हाला हे जे कोर्ट बनवायचं आहे ना, हे अगदी मुंबई पुण्याचं जे कोर्ट आहे कम्प्लीट एरिया डेव्हलपमेंट होणार आहे. ग्रीन एअरपोर्ट असल्यामुळे आजूबाजूला संपूर्ण ओपन जागा असल्यामुळे जगभरातले 5-5, 10-10 मोठमोठे प्लेयर इथे पाठी लागून आहे. त्यामुळे तो अख्खा लेआउट त्यांना करते. ठीक आहे, कोण शेती करत असेल शेती करत असेल, पण त्याचं प्लॅनिंग होणार आहे. एअरपोर्टच्या आजूबाजूला काय होणार आहे, कुठे शाळा होणार आहे, कुठे काय होणार आहे, रोड्स कुठचे होणार, गार्डन कुठे होणार आहे, हे सगळं प्लॅनिंग होणार आहे. आणि म्हणून मोठी संधी आपल्याला ह्या पुढच्या, हे लांबचं काही नाही, पुढच्या 5 वर्षात विमाने उडवणार. मी तुम्हाला सांगतो काही जरा सुद्धा आणि 1.5 वर्षात IT पार्क 1400 एकर आपल्याकडे जी जमीन आहे ती जमीन रेव्हेन्यू खात्याची MIDCला आपण देतो आणि फ्रीमध्ये ती जागा त्यांना मिळाली. तर इन्फ्रास्ट्रक्चर करून कमीत कमी भावात ITच्या लोकांना जर दिलं, इन्फोसिसला 10 एकर जमीन जर दिली ना तर 50,000 पोरं तिथे मिनिमम. त्यामुळे ही सगळी विजन आहे. मी गोठ्यावर होतो, गोठ्यावरून मी 5,000 कोटीचं मागतो. किती निर्णय साहेब? 5,000. आता कंपन्या वगैरे, आता विजय शिवतरेचं नाव ते नसतं, शरद पवार सगळ्यात रिच आहे, कंपन्या असतात सगळ्या. त्यामुळे तीच बुद्धी वापरून पुरंदरलाच मुंबई करायचं हे स्वप्न मी तेव्हा पाहिलं होतं. निश्चितपणे आता ते होईल. त्याचं कारण प्रचंड व्यवसायाच्या उद्योगाच्या, तुम्ही जा ना खाली बेलदरे कोंढरे, तुम्ही आंबेगावमध्ये गेला तर दुष्काळी भाग होता, खायची वांदे होते. आज तिथे 5 एकर जमीन होती, 1 एकर घेतली, बंगला बांधला, सोन्याचे चेन घातल्यानंतर पोरं हुशार झाली, मग 1 एकर जॉईंट जेवीला दिली आणि पुढची 3 एकर त्या पोरांनी हे केली, बनवली. 1000 कोटीची मालक आहे. संधीचं युटिलायझेशन, संधी मिळाली आणि म्हणून प्रचंड फायदा हा पुढच्या काळात होणार आहे. म्हणून पोट नाही सगळंच. आता मी तो 11 एकरवर मी क्रीडा संकुल 1.5 कोटीची भिंत घातली त्यावेळेस. 19 नंतर त्याच्यात एक हत्ती सुद्धा लागली, बोंबलत पडलं. मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलत होतो. मी म्हटलं बाबा हा 11 एकर जागा, पुण्यामध्ये रेसिडेन्सी क्लब वगैरे किती जागा आहेत, 2 एकर 3 एकर, ही 11 एकर जागा आजपासून नवीन पुणे म्हणून इथे क्लब डेव्हलप करायला हवं. हे फक्त क्रीडा संकुल नाही, लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे नंतर, पण लोकांना क्रीडा संकुल जे काय असेल, क्लब बेसिकली क्लबच्या मेंबरला 5-5 लाख 10 लाख मेंबरशिप देतो. पैशांची काय असेल 11 एकर म्हणजे खूप झालं. उद्याचा तिथलं प्लॅनिंग हे पूर्णपणे मी जे आता केलेलं आहे, यावेळेसच केलं होतं, पण दुर्दैवाने ते पुढे झालं नाही. त्यावेळेस मी 16 कोटीचा संपूर्ण आता पुन्हा ते करून ते तुम्हाला तिथलं जे ITIच्या समोरच्या बाजूला